चिन्मयी दक्ष रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत वडापाव कसा करायचा। तो एकदम साधी सोपी रेसिपी आहे। बाहेर कसा वडापाव मिळतो सेम तसाच वडापाव आज आपण घरी बनवणार आहोत। चला तर मग आपण वडापावची सुरुवात करूया। मी इकडे 9-10 हिरव्या मिरच्या घेतल्यात, लसूण घेतलाय, लसणाच्या अर्धा इकडे अद्रक घेतले, मी कढीपत्ता घेतलाय। हे मिक्सरला मी आता बारीक वाटून घेणार आहे आणि ह्यामध्ये ओवा टाकायचा आपल्याला। वर ओवा टाकून घेणार आहे मी। आता मिक्सरला छान बारीक वाटून घेणार आहे। मिरची मी मिक्स इकडे बारीक वाटून घेतली आहे। 7 ते 8 बटाटे घेतलेत। आता बटाटे आपल्याला हातानेच फोडायचे, खूप बारीक नाही करायचे, हातानेच मॅश करून घ्यायचे होते। आपण वड्यांसाठी भाजी करून घेऊया। इकडे कढई तापायला ठेवली, त्यामुळे आता 2 पळी तेल टाकून घेणार आहे। तेल चांगले तापले, आता ह्यामध्ये मोहरी टाकूया, जिरे टाकूयात, आता कढीपत्ता टाकूयात, आता हिंग टाकून घेते, आता हळद पावडर अर्धा चमचा, आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट टाकूया। आता ह्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊयात आपण। कोथिंबीर बाकीची नंतर पण टाकणार आहे, या अगोदर तेलात तळून घ्यायची, म्हणजे टेस्ट छान येते भाजीला। सगळं व्यवस्थित तेलात मिक्स करूयात आपण। आता ह्या मसाल्यामध्येच आपण मीठ टाकूयात सगळ्या भाजीचं। मसाला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि भाजी टाकूयात, ह्यामध्ये बटाटे टाकूयात। आता मिक्स करून घेऊया चांगल्या मसाल्यामध्ये बटाटा। आता ह्यामध्ये आपण कोथिंबीर टाकूया। आणि व्यवस्थित सगळीकडून भाजी छान मिक्स करून घेऊया आपण। आता इकडे भाजी छान आपली रेडी झालेली आहे वड्यासाठी। मी 2-3 मिनिट छान वाफ काढून घेतली। आता आपली भाजी रेडी झालेली आहे। आता मी गॅस बंद करते। आता इकडे वडे बनवण्यासाठी मी बेसन पीठ घेतले, ह्यामध्ये आपण सोडा टाकूया, चिमूटभर सोडा टाकून घेते करते पीठ। खूप हे पीठ फेटून घेते, पाणी टाकावं लागेल आपल्याला अजून मध्ये। आता पीठ इकडं छान फेटून झाले, या पद्धतीची कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे। आता पाणी वगैरे बरोबर झाले पिठात, ह्या पद्धतीने आता आपण वडे बनवून घेऊया। खूप जास्त घट्ट पण नाही आणि पातळ पण बनवायचं नाही पीठ। या पद्धतीने इकडे मी वडे बनवून घेतले चपट्या साईजचे। आता ही मी तेलात तळून घेते। इकडे मी तेल तापायला ठेवले, लोखंडी कढई। आपण तेल तापले का नाही बघूया। तेल पण छान तापले, आता आपण ह्यामध्ये वडे सोडून घेऊ। आता मी दोन्ही साईडने व्यवस्थित वडे तळून घेणार आहे। खूप लाल पण बनवायचे नाहीत आपल्याला हे वडे। आता बाहेर जी आपल्याला वड्यांबरोबर लाल चटणी मिळते ती कशी करायची ते मी तुम्हाला दाखवते। हे बेसन पीठ मध्ये हात घालायचा आणि हे बेसन पीठ असं ह्यामध्ये सोडायचं आणि याचीच आपण लाल कलरची चटणी बनवणार आहे। बनवते ती सेम अशीच असते।
आता इकडे हे बेसन पीठ मी लाल चटणीसाठी तळून घेते आहे. बाहेर आपल्याला जी लाल चटणी मिळते वडापाव बरोबर ती पण याचीच बनवतात. त्याच्यातमध्ये लसूण टाकायचं आपल्याला. ते मिरच्या तळून घेतल्या, मिरच्या मधोमध अशा कट करून घेतल्यात, मध्ये कट देऊन तळून घेतल्या आणि हे बेसन पीठ घेतले तळून. आता ह्यामध्ये आपण लसूण तळून मिरची पावडर टाकून मीठ टाकून हे मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत. आता इकडे लसूण घेतला आहे तळून, लसूण सोडून घेतलेला नाही आहे आणि बेसन पीठ तळून घेतलं आहे तेलात. तर हे मिक्सरला आपल्याला मिरची पावडर टाकून वाटून घ्यायचं आणि ह्याची करून घ्यायची. हे आता इकडे वडे पण माझे तळून झालेले आहेत. चटणी बनवून घेतली मी लाल कलरची, हिरवी मिरची पण घेतली आहे, पाव घेते. आता ह्यामध्येही आपण बनवलेली चटणी लावून घ्यायची. हा वडा आणि इकडे ही हिरवी मिरची. इकडे आपले वडे रेडी झालेले आहेत खाण्यासाठी. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत भेटूयात आपण अशा एका साध्या सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.